नमस्कार. मी आज तुमच्यासमोर बहीण भावांसाठी ज्या लहानपणी आपण कविता ऐकायचो, शिकायचो, त्या 2-3 सादर करणार आहे. त्यातली पहिली जी आहे, छोटेसे बहीण भाऊ. ही एक प्रसिद्ध मराठी कविता आहे. ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी लिहिलेली होती. यात लहान भावंडांच्या निरागस भावना आणि भविष्यातील स्वप्ने रंगवलेली आहेत. कवितेच्या ओळी आहेत, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. तर ही कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून लोकप्रिय झालेली आहे आणि बालपणीच्या आठवणी जागवणारी आहे. त्यात बागडणे, खेळणे, मोठी झाल्यावर जग बदलण्याची स्वप्ने पाहणे यांचा समावेश आहे. तर ऐकूया पूर्ण कविता. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. ओसाड उजाड जागा, तेथे होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने, आनंद भराने जीवन जगत राहू. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. बघितलं किती सुंदर अर्थाची ही कविता. या आणि अशा अनेक कितीतरी कविता आपण लहानपणी शिकलो. श्रावण मासी हर्ष मानसी, मी या आधीच्या व्हिडिओजमध्ये त्यातल्या बऱ्याचशा कविता गायलेल्या आहेत किंवा सादर केलेल्या आहेत. प्रत्येकच कवितेला चाल लावता येते असं नाही, पण काही काही कविता इतक्या छान छान पद्धतीने चालीवर म्हटल्या गेल्या, त्या चित्रपटांमध्ये सुद्धा चित्रित झालेल्या. त्यातल्या मी अजून 1-2 आणीनच समोर, पण त्याआधी शाळेत शिकवल्या गेलेल्या त्या कवितांसंदर्भात थोडी माहिती सांगावी असं मला वाटतं. आनंदी आनंदगडे असं म्हणत म्हणत नाचत बागडत मारलेल्या उड्या, पावसाच्या धारा येती झरझरा म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी, छान किती दिसते फुलपाखरू. आता हे सुद्धा ही कविता होती, ते एक सुंदरसं गाणं म्हणून एका चित्रपटात सादर केलं गेलेलं आहे. त्याचनंतर प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, आमुचे चढवू गगनी निशाण म्हणत 15 ऑगस्टच्या प्रभात फेरीत भर पावसात भिजत दिलेल्या घोषणा. लाडकी बाहुली होती माझी एक म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन. वय पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेले, पण व्यक्ती वयाने आणि कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरीही प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमारवयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमारवयात शिकलेले धडे आणि विशेषतः कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाही. किंबहुना अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात आणि शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबवल्या, त्या गुरुजनांचे ऋण कसं व्यक्त करावं हेच कळत नाही. तर त्याचसाठी हा अट्टहास की आपल्या गुरुजनांचीही आठवण आपल्याला होते आणि त्यांनी शिकवलेल्या त्या कविताही आपण कुठेतरी सादर करू शकतो. आपल्या मनातला तो एक राखून ठेवलेला कोपरा देखील व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. यूट्यूब चॅनलने मला ही संधी प्राप्त करून दिली. द रिदम क्वीन या माझ्या चॅनलमध्ये मी ज्या कविता सादर करते, काही शॉर्ट्स सादर करत असते. त्याच पद्धतीने माझ्या जीवनातले काही अनुभव असतील ते तुमच्यासोबत शेअर करत असते आणि यामुळे मला माझं मन मोकळं करता येतं. त्याबद्दल तुम्हा सर्व रसिकांचे खूप खूप आभार. तुम्ही सर्वजण ऐकत असता, त्याला प्रतिसाद देता.
खूप छान असा प्रतिसाद मला गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आहे आणि अजूनही उत्तरोत्तर या चॅनलची अशीच ग्रोथ व्हावी अशी माझी इच्छा आहे. जवळपास 300 सबस्क्रायबरचा पट्टा मी एवढ्या 5-6 महिन्यामध्ये केलेला असून पुढेही वृद्धिंगत हो माझं चॅनल. तुमच्यासाठी मी नवीन अशाच गोष्टी सादर करीत राहो. आता पुढची माझी कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. जिचं नाव आहे तुझा गळा माझा गळा. पुन्हा एकदा लहान बहीण भावंडांनी सादर केलेलं हे गीत आहे. त्यांच्यासाठीच लिहिलं गेलेलं गीत आहे ते. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, ताई आणखी कोणाला चल रे दादाचा टाळा. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला, वेड लागले दादाला वेड लागले दादाला, मला कुणाचे ताईला. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ पगडी माझ चिरडी आणखी शेला कोणाला, दादा सांगू बाबांना सांग तिकडच्या स्वारीला. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, खुसू खुसू गाली हसू वरवर आपले रुसू रुसू, चल निघ येथे नको बसू घर तर माझे तसू तसू. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी, आता कट्टी दादाशी तर मग गट्टी कोणाशी. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. असं लुटूपुटूचं भांडण बहीण भावांमध्ये किंवा दोघं बहिणी असतील त्यांच्यामध्ये, दोघं भाऊ असतील त्यांच्यातही होत राहायचं. लहानपणी खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या. आजकाल थोडंसं कमी पाहायला मिळतं आहे. भावंडं असतात एकच किंवा काही ठिकाणी तर एकच अपत्य असतं, त्यामुळे त्यांना ती मजा अनुभवता येत नाही. आणि असतील तरी पण घरामध्ये इतकी मनोरंजनाची साधनं वाढलेली आहेत की प्रत्येक लहान मुलाच्याही हातात हे मोबाईल दिला जातो. कम्प्युटरवर लॅपटॉपवर त्यांना गेम्स खेळायला दिले जातात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत चाललेल्या आहेत. त्यांचं पुस्तक वाचण्याचं काम कमी झालेलं आहे आणि मग कुठेतरी मोबाईल चाळता आपल्या नजरेस ह्या कविता पडल्यानंतर आपणही त्यांना ऐकून दाखवाव्यात अशीच माझी अपेक्षा आहे. तर तुम्हाला कविता आवडल्या असतील तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि आपल्या द रिदम क्वीन या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.